नितीश कुमार आणि तेजस्वी यादव एकाच विमानानं दिल्लीकडे रवाना झालेले आहे। त्यामुळे आता या दोघांमध्ये काही चर्चा तर झालेली नाहीये ना असा सवाल उपस्थित होतोय, कारण नितीश कुमार हे अतिशय महत्त्वाची भूमिका सध्या बजावताना पाहायला मिळतात। भाजपची मदार ही नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्यावर असताना नितीश कुमार त्यामधला एक महत्त्वाचा मोहरा आणि नितीश कुमार तसंच तेजस्वी यादव जे इंडिया आघाडीमध्ये आहेत हे दोघेही एकाच विमानानं दिल्लीकडे रवाना झाले। दोघांच्या एकत्रित प्रवासानं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे। तर काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणूक प्रचाराच्या दरम्यान तेजस्वी यादव यांनी एक महत्त्वाचं विधान केलं होतं। लोकसभा निवडणुकीनंतर चाचाजी हमारे साथ आ सकते हैं असं एक विधान या ठिकाणी नितीश कुमार यांनी केलेलं होतं। त्यामुळे आता तेजस्वी यादव त्यासाठी तर प्रयत्न करत नाहीयेत ना असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर नितीश कुमारांच्या भूमिकेवर एनडीएचं भवितव्य अवलंबून आहे। तेजस्वी यादव इंडियाच्या बैठकीसाठी आणि नितीश कुमार हे एनडीएच्या बैठकीसाठी एकत्रित रवाना झाले आहेत। मात्र हे दोघेही एकाच विमानानं आल्यानं या ठिकाणी काही खलबतर तर झालेली नाहीये ना, काही वाटाघाटी तर झाल्या नाही ना असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर अखिलेश यादव यांच्यावर दोघांचे मन वळवण्याची जबाबदारी दिल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार याकडे लक्ष आहे आणि यावर बोलण्यासाठी विश्लेषण करण्यासाठी हरीश वानखेडे राजकीय विश्लेषक हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेलेले आहेत। वानखेडे सर, सध्याचा जो पिरियड आहे किंवा आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा म्हणावा लागेल, क्रुशियल म्हणावा लागेल, कारण भाजपला एक हाती सत्ता आलेली नाहीये आणि जी मदार आहे ती आहे नितीश कुमार जे दल बदलण्यासाठी किंवा पलटुराम म्हणून ओळखले जातात त्यांच्यावर, आणि दुसरे आहेत चंद्रबाबू नायडू ज्यांचा भाजपनं काही वेळेला अनेक वेळेला अपमान केल्याचंही दिसलं होतं। त्यामुळे हे दोघेही की रोल इथं निभावणार आहेत। पण त्याच्यामध्येच एकीकडे इंडिया आघाडीकडून त्यांना आपल्याकडे घेण्याचे प्रयत्न सुरू आहे, त्याच्यामध्ये त्यांना यश येण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे एनडीए सुद्धा पुरेपूर जोर लावण्याची शक्यता आहे। अशामध्ये नेमकं काय होऊ शकतं? सध्या तरी जी परिस्थिती आहे त्याच्यात हे सांगता येईल की दोन्ही घटक दल चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार हे एनडीएचे पार्ट आहेत। आणखी त्यामुळे ते सध्या तरी एनडीए मध्ये जातील ही शक्यता आपल्याला वेगळता येणार नाही। पण त्याच्यासोबत हे पण बघितलं जात आहे की त्यांची जी पॉलिटिक्स आहे म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये म्हणा किंवा बिहारमध्ये म्हणा हे दोघेही सोशलिस्ट पॉलिटिक्स मधून वर आलेली लोक आहेत। आणखी यांच्या पॉलिटिक्समध्ये सोशल जस्टिस आणि सेक्युलरिझम सारखे मुद्दे सतत राहतात। आणखी त्यामुळे ते एनडीएचा पार्ट उद्या होतील याची शक्यता आपल्याला ते वगळता येणार नाही। आणि त्यामुळेच ही पॉसिबिलिटी आहे की उद्या जर भाजपासोबत त्यांचे त्या सरकारमध्ये जेव्हा राहतील तेव्हा कुठली अडचण जर त्यांना आली तर ते उद्याला ते एनडीए सोडून इंडियामध्ये सामील होतील ही आपल्याला दिसून येत आहे। निश्चितच म्हणजे वानखेडे सर, तुम्हाला असं म्हणायचं आहे की जरी एनडीएचं सरकार स्थापन झालं तरी देखील ते स्थिर राहणार नाही, कारण नितीश कुमार यांचा इतिहास आपण बघितला, त्यांनी जेवढ्या वेळेला दल बदललेले आहे ते बघितलं, किंवा आता आपण चंद्रबाबू नायडू यांच्याही भूमिका बघितल्या, तर ते स्थिर पाठिंबा देतील किंवा 5 वर्ष त्यांचा पाठिंबा टिकून राहील याची शाश्वती देता येत नाही असंही तुम्ही म्हणताय। वानखेडे सर, आवाज येतोय माझा? माझा आवाज येतोय? हा, बोला। राईट, तर त्याची शाश्वती अक्षरशः देता येणार नाही, कारण जे सांगितलंय की त्यांचा इतिहास आहे, दोन्ही पार्टींचा इतिहास आहे, चंद्रबाबू नायडूंचा पण आणखी नितीश कुमारांचा पण इतिहास आहे मोठा। आणखी ते फक्त तेवढंच महत्वाचं नाही की ते दल बदल करतात किंवा त्यांची एक आयडिओलॉजी पण आहे, ती आयडिओलॉजी बीजेपी सोबत बरोबर जात नाही, कारण सोशलिझम, सेक्युलरिझम, सोशल जस्टिस यांच्यासारख्या मोठ्या कॉन्स्टिट्युशनल मेरिट्सच्या आयडियाजवर ते काम करतात। त्यांचा जो सोशल बेस आहे तो लोअर कास्टचा सोशल बेस आहे, आणखी त्यामुळे बीजेपी सोबत काम करणं त्यांना खूप इझी जाणार नाही। आणि त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत ते अक्षरशः त्यांच्या कारण अलायन्स असल्यामुळे ते बीजेपी सोबत जातील, आणखी गव्हर्नमेंट फॉर्म करतील, पण 5 वर्ष सतत बीजेपी सोबत काम करणं खूप मुश्किल होईल, कारण बीजेपीला पण अलायन्स मध्ये काम करण्याची आता सवय राहिलेली नाही। मागच्या 10 वर्षात बीजेपी एकटी एक मोठी पार्टी होती, आणखी नरेंद्र मोदी प्राईम मिनिस्टर असताना त्यांना दुसऱ्यांसोबत काम करण्याची सवय नाही। त्यामुळे या दोघांना भरपूर अडचण होणार आहे समोर। आणखी ही पॉसिबिलिटी आहे की समोरच्या काळात ते दोघंही बीजेपीला सोडून इंडिया सारख्या अलायन्स मध्ये सामील होतील। पण सर, वानखेडे सर, आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, नितीश कुमार हे पंतप्रधान पदाचे दावेदार मानले जात होते जेव्हा ते इंडिया अलायन्सची स्थापना करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत होते, आणि अशा स्थितीमध्ये जर समजा इंडिया आघाडीकडून एक मोठी जबाबदारी त्यांच्यावर दिली गेली किंवा मोठं पद त्यांना दिलं गेलं, नितीश कुमार असतील किंवा चंद्रबाबू नायडू, तर यासाठी सुद्धा ते इंडिया आघाडीकडे येण्याची शक्यता नाकारता येत नाही।
नाही, नाकारता येणार नाही, कारण ते आता सध्याच्या तारखेला बोलणं थोडंसं मला वाटत नाही की ते बरोबर होईल. ते थोडी वेट करावी लागणार आहे. बीजेपी या दोघांसोबत ऑफकोर्स गव्हर्नमेंट बनवेल, आणखी या दोघांना मोठ्या पोस्ट देतील. पण जेव्हा बार्गेन सुरू होईल किंवा एनडीए सोडून इंडियामध्ये येण्याची कवायत सुरू होईल, त्यावेळेस ह्या सगळ्या परिस्थिती उभ्या राहणार आहेत. तेव्हा चंद्रबाबू नायडूला किंवा नितीश कुमारला कुठली मोठी पोस्ट नवीन कॅबिनेटमध्ये देण्यात येईल ती नंतरची गोष्ट आहे. पण सध्या तरी ती परिस्थिती अवेलेबल नाही, कारण बीजेपी स्वतः या दोघांना मोठ्या कॅबिनेट मिनिस्ट्रीज देतील, आणखी यांना मोठा भाग एनडीएच्या सरकारमध्ये राहणार आहे. निश्चितच. वानखेडे सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या विश्लेषणात्मक माहितीसाठी. तर आता पुढे नेमकं काय काय होतं आणि नितीश कुमार तसंच चंद्रबाबू नायडू आता नेमकी काय भूमिका घेतात तेही बघावं लागेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.